भाऊ आपल्या बहिणीसाठी एक फराळ घेऊन चाललेला. घोडा घेऊन निघाला तर त्याला रडायचा आवाज आला. हिरवी साडी, हातात बांगड्या, केस बिस मोकळे सोडून ती एका झाडाखाली बसलेली. तो बघतो तिकडं, घेऊन जातो तिला. वेश असते सोलची, हद्द असते. मग ती हद्दापर्यंत गेले ना, घोडा थांबला. घोड्याला मारतोय, खेचतोय, तरी घोडा हालत पण नाही. घोड्याच्या पायाकडे बघतो तर ती जी स्त्री होती तिचे पाय. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. एक एकदम जुन्या काळातली गोष्ट सांगतो, म्हणजे आमच्या पंजोबांच्या पण वडिलांनी त्यांना सांगितलेली. ती अशी आमच्या आजोबा पंजोबा याच्यापासून आमच्या वडिलांपर्यंत पोचली आणि त्यांनी ती आता आम्हाला पोचवली गोष्ट. आणि ती गोष्ट अशी आहे की आधीच्या काळात आपल्याकडे सायकल, बाईक, कार याचं काहीच साधन नव्हतं. लोकांकडे एकतरी बैलगाडी किंवा घोडागाडी हे साधन होतं. तर एक भाऊ आपल्या बहिणीसाठी, दिवाळी होती, भाऊ आपल्या बहिणीसाठी एक फराळ घेऊन चाललेला दुपारी 12-1च्या दरम्यान घोड्यावर बसून. तर तो निघाला आणि गाव साईडला कसे जंगल वगैरे, त्या टायमाला तर जंगल, रोड तर एकदम कच्चे. घोडा घेऊन निघाला आणि एका झाडाखाली ना हिरवी साडी घालून, हातात बांगड्या, कुंकू एकदम मोठं लावून. टायमिंग काय होतं? टायमिंग दुपारी 12 ते 1च्या दरम्यान. दुपारी कसं ऊन वगैरे एकदम हे असतं, कडक ऊन असतं. आणि तो घोडा घेऊन निघालेला. तर हिरवी साडी, हातात बांगड्या, कुंकू एकदम मोठं लावलं, केस बिस मोकळे सोडून ती एका झाडाखाली बसलेली. तो तिथून येत होता, तर त्याला रडायचा आवाज आला. तर आता कोण पण अट्रॅक्ट होतं, कोण रडतंय बाबा एवढ्या दुपारी, ते पण सुमसान रस्त्यावर. मग तो बघतो तिकडं, तर बघतो तर त्याला दिसते ती बसलेली. मग याच्यात इंटरेस्ट की बाबा काय ही रडते, हे उतरतो आणि तिथं जाऊन तिला विचारतोय की काय झालं, का रडते तू. तर ते बोलते काय नाही, बोलते माझ्या सासू सासऱ्यांनी मला जाम मारलं आणि मला माझ्या भावाच्या घरी जाऊ देत नाहीत. मला दिवाळीला जायचं आहे तर मला जाऊ देत नाहीत. तर तो बोलतो की चल मी येतो तुझ्यासोबत. कोण आहे तुझे सासू सासरे? मी त्यांच्याशी बोलतो आणि तुला घेऊन जातो त्याच्या घरी, तुझ्या भावाच्या घरी. तो तिला पुढं घोड्यावर, तिला पुढं बसवतो. लेडीज मागं बसू शकत नाही घोड्यावर. पुढं बसवतो, घेऊन जातो तिला. घेऊन जातो आणि कसं एक वेश असते सोलची, हद्द असते. मग ती हद्दापर्यंत गेले ना, घोडा थांबला. घोडा पुढंच जात नाही. हे विचारच पडला की भाई घोडा का नाही जात पुढं. जाम वेळ तो घोड्याला मारतोय, ती खेचतोय, तरी घोडा हालत पण नाही. मग तो असंच घोड्याच्या पायाकडे बघतो तर ती जी स्त्री होती तिचे पाय जमिनीला टेकलेले. तिने घोड्याला थांबवलेलं. ती त्या हद्दीच्या पुढं घोड्याला जाऊ देत नव्हती. मग त्या माणसाने बघितलं ते. मग आता त्याला, आधीचे माणसं असे घाबरायचे नाही, एकदम बिंदास होते. मग त्याने काय केलं, सुपारी कापायचं असतं ना, आधीचे लोक पान वगैरे खायचे, हत्यार असतो सुपारी काप. तिचे केस कापले आणि खिशात ठेवले. आणि आधी बोलतात की केस जर कापले आणि ठेवला आपल्याकडं तर ती जी सोल आहे ती तिचं सर्व अस्तित्व विसरते की मी कोण आहे. अच्छा. सगळं विसरते. मग त्याने ठेवले खिशात. मग ती लगे पायावरती आले, घोडा नॉर्मल झाला. तो तिच्या बहिणीकडे गेला, सर्व दिलं, रिटर्न फिरला, घरी आला आणि आईवडिलांना सांगितलं असं असं झालं आहे माझ्यासोबत. आईवडील बोलले असं नको करू, एकतर तिचे केस तू ठेवलंस, ती तुला भरपूर श्रीमंत करणार, नाहीतर डायरेक्ट ग्राउंड टू अर्थ तू राहणार पण नाहीस. तरी तो बोलतो की नाही मला ठेवायचं आहे. मग तो काय करतो, आधी गोठा वगैरे असायचा, त्याला लाकडाचे खंबे असायचे. मग त्याच्यात वाळवी असते, वाळवी लागल्यावर होल पडतात मोठे मोठे. मग त्याने ते केस घेतले आणि त्याच्यात टाकले आणि त्याच्यावरती चिखल लावला. त्याच्यामुळे ते लपून राहिलं. मग काही वर्ष ते राहिलं दोघं. ती सोलसोबत राहतो तो, पण ती तिचं अस्तित्व सर्व विसरले. ती नॉर्मल जीवन जगते, एकदम नॉर्मल जीवन जगते. आणि मग यांना काही वर्षांनी मुलं बाळ झाले, 2 मुलं आणि 1 मुलगी. थांब. ती सोल जी बाई होती ती ह्याच्याबरोबर राहते, ह्याच्याबरोबर राहते, बरोबर. आणि ते लोक सोबत संसार करतात. सर्व संसार एकदम नॉर्मल स्त्री लोकांना नाही दिसत आहे. लोकांना दिसते, सगळ्यांना दिसते. ते कसं असतं, त्यांचे केस कापले ना ते नॉर्मल रूपमध्ये येतात, जे त्यांच्या गेल्या जन्मात त्या रूपमध्ये येतात, बरोबर. तर ती बाई त्याच्याबरोबर राहत होती.
आणि मग काय झालं, राहत होती. त्याच्या आई वडिलांना दिसत होती, गावातल्यांना पण दिसत होती. नॉर्मल बाई, कारण तिचे केस कापून त्यांनी ते हे केलेलं आहे की बंदिस्त ठेवलं आहे तिला, की इथून जाणार नाही कुठे. मग हे संसार वगैरे करायला लागले. मग काही वर्षांनी एक त्यांना मुलबाळ झाले. पहिला एक पोरगा झाला, मुलं झाली, पोरगा, एक पोरगी आणि आणखी एक मुलगा झाला. मग हे थोडे मोठे व्हायला लागले. मग कसं आहे, वयाच्या हिशोबाने ही म्हातारी झाली. एवढ्या वर्ष त्यांनी संसार केला एकदम नॉर्मल असा, एक जसे स्त्री पुरुष संस्कार एकदम नॉर्मल संसार झाला. वयाच्या हिशोबाने ही म्हातारी झाली, हा पण म्हातारा झाला. मग एकदा दिवाळीच आली, सेम दिवाळी आली, हिने सेम घराची साफसफाई करायला काढली. आपण कसं घराची साफसफाई म्हणजे पूर्ण घर झाडून वगैरे, कपडे वगैरे धुवून. मग तिने गोठ्याजवळ गेली, ती गोठा वगैरे साफ करायला लागली आणि चुकून तिचा धक्का लागला त्या खांब्याला. आणि ते किती वर्षापूर्वी ते चिक्कल लावलं, चिक्कल सुकलं की कसं निघून पडतं. मग तिचा धक्का लागल्यामुळं ते निघालं तिकडनं. मग ती वापस ते थोडंसं निघालेलं आहे. मग तिला दिसलं असं काहीतरी, मग ती काढायचा प्रयत्न काढला तिने. जसे तिला तिचे केस दिसले ना, ती जोरात ओरडली, एवढा जोरात ओरडली की तिकडचे बैल पण मेले. एवढा जोरात ओरडली. एक बैल होता आणि गाईचं वासरू होतं. गाय शेतात गेली असेल काय असेल, ते दोघं मेले जागेवर. बैल आणि वासरू दोघं मेले. एवढ्या जोरात किंचाळली आणि ती पळत गेली, गायब झाली. मग ती कोणाला दिसली नाही. मग ती गेलेल्या 2 दिवसांनी तो माणूस मेला, त्याचे आईवडील मेले, त्याची एक पोरगी मेली. मग उरले 2 जण हे मुलं. मग हे तिथं राहत नव्हते, घर रिकामे होते, गाव सोडून गेले. ह्यांना कळालं की आमच्यासोबत असं झालं आहे, गाव सोडून दुसरीकडे गेलं. तोपर्यंत मोठे झालेले, एक 14-15 वर्षाचे असतील. मग हे गाव सोडून गेले, ह्यांनी स्वतःचा संसार केला, लग्न झालं, हे चांगले शिकले. आता सध्यासुद्धा आमच्या गावामध्ये त्यांचे मुलं, त्या मुलांचे मुलं जिवंत आहेत. एक वकील आहे, एक तहसीलदार आहे आणि मुलगी डॉक्टर आहे. सध्या सुद्धा अजून वारस जे आहेत ते, एक वकील, एक डॉक्टर आणि एक तहसीलदार सध्या सुद्धा आहेत अस्तित्वात. आणि त्यांना माहिती आहे ही गोष्ट, त्यांना माहिती आहे सर्व, त्यांना सर्व माहिती आहे. जसं आता माझ्या वडिलांनी मला सांगितलं, त्यांच्या वडिलांनी त्यांना, त्यांच्या वडिलांनी त्यांना, असं त्यांना पण सांगत आलं की बाबा आपण असं आहे आपलं. पण ते सोलचा यांच्यावर काहीच परिणाम नाही. हे नॉर्मल आहेत, एकदम नॉर्मल आपल्यासारखे. पण कसं शक्य आहे? मग ते पण कधी कधी मी विचारात पडतो. हां बरोबर, मी पण विचारात पडलो. मी पण वडिलांना बोललो की कसं शक्य आहे. तर आमच्या आजोबांना मी विचारलं, वडिलांना इंटरेस्ट नाही एवढं. आजोबांना विचारलं मी की हे कसं शक्य आहे. बरोबर. त्यांनी मला सांगितलं की आधीचे जे माणसं होते ते एकदम बहादूर होते, ते कशालाच घाबरायचे नाही. आणि ती जी सोल असते ना, तिची ताकद तिच्या केसात असते. तिचे केस जर तुम्ही काढता आणि लपवता तर ती तुमच्या स्वाधीन होते. ती तू जे बोलणार ते करणार. तू बोलणार की मला हे आणून दे, ते तुला ते आणून देणार. तू बोलणार याचा जीव घे, ती घेणार. कारण ती तुझ्यासाठी होते पूर्ण, कारण तू तिला हे केलंस. पण ते केस तू दुसऱ्याला दिले ना तर त्याच्या स्वाधीन नाही होणार. तू कापलेस तर तुझ्या स्वाधीन होणार असं. मग मी हे पण मला खोटं वाटलं. आता नॉर्मल गोष्ट आहे की संसार कशी करू शकते. आता आपण जे जगात जगतो सर्व गोष्टी शक्यच नाही. बरोबर. मग मला विश्वासच होत नव्हता. आजीकडे गेलो, आजीला विचारलं खरं आहे का. आजी बोलली हां. आजीने पण सेम स्टोरी पूर्ण मला सांगितली. तर मी बोललो केस जर ठेवलं तर काय. आजीने पण सेम सांगितलं की ते केस जे असते सगळी शक्ती त्यांची त्याच्यात असते. ते जर केस एकदा आपल्या हातात आले तर तू काही पण करू शकतोस, काही पण. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.